राष्ट्रसेवा दलाच्या समता चॅनलची आजपासून सुरुवात होत आहे. आजपासूनच महात्मा फुलेंची द्विजन्म शताब्दी सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आपण प्राध्यापक डॉक्टर लुलेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर सर्वांना परिचित आहेतच, तरी पण मी पुन्हा थोडक्यात त्यांची ओळख करून देते. प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर हे मराठी साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते आणि माजी विद्यापीठ प्रशासक आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख आणि परीक्षा नियंत्रक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. वेदनांचा प्रदेश या संशोधन ग्रंथाने त्यांनी पीएचडी प्राप्त केली. पुढे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली 19हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएचडी आणि एमफिल पदवी मिळवली. त्यांचे 30हून अधिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांचं हे साहित्यिक योगदान फुले आंबेडकरवादी विचार, समाजचिंतन, काव्य समीक्षा आणि संशोधन या सर्व क्षेत्रात आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आणि कार्याचे सखोल विश्लेषण करणारे, बहुजन संस्कृतीचे जनक, सामाजिक परिवर्तनावर भर देणारे मोगडा 4 आवृत्त्या प्रसिद्ध झालेले डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे बहुआयामी चित्रण असणारे दलितेतरांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर शोषितांच्या प्रश्नावर विरोधी दृष्टिकोन दाखवणारे बहुजन संस्कृतीचे सारसूत्र हे त्यांचे वैचारिक ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत. उत्तम व्याख्याते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाने मराठी जगत समृद्ध झालेले आहे. ते नेहमी म्हणतात, वर्तमान बदलण्यासाठी लेखकांनी लिहायला हवं. सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी चळवळीशी घट्ट नाते असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर लुलेकर यांनी आज आपल्याला बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा फुले या विषयावर मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. सर. मित्र, हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विजन्म शताब्दीचे वर्ष आहे. या निमित्ताने त्यांनी दिलेला विचार, त्यांनी केलेले कार्य, त्यांनी उभारलेल्या चळवळी या संदर्भातलं एक चिंतन सातत्यानं होणं, लोकांपर्यंत जाणं फारच आवश्यक आहे. या दृष्टीने आज मी आपल्या समोर काही बाबी मांडणार आहे. आदरणीय लक्ष्मीकांत देशमुख यांना मला ही बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रहो, आपण भारतामधल्या एकूण समाज व्यवस्थेचा विचार केला तर महात्मा फुलेंचं कार्य हे किती क्रांतदर्शी होतं, किती महत्वपूर्ण होतं, किती मौलिक होतं ते आपल्या लक्षात येत. समाज व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल करण्याची, मूलगामी बदल करण्याची गरज त्यांनी सातत्यानं प्रतिपादन केलेली आहे. आपल्या भारतीय व्यवस्थेने, समाज व्यवस्थेने जी मूल्य व्यवस्था निर्माण केली ती कमालीची विषम स्वरूपाची आहे. जात आणि वर्ण याच्या आधारे एका बाजूला भेद निर्माण केले, दुसऱ्या बाजूला लिंग भेदाच्या आधारे स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये भेद निर्माण केले आणि त्यातून एक कमालीची विषमता निर्माण झाली. हे सर्व धर्माने आणि ईश्वराने सांगितले आहे, त्यांनी निर्माण केले आहे असा भास त्यांनी निर्माण केला. आणि या भ्रमामुळं शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्या जगण्याचा अवकाशच संपला. मुक्त जीवन जगता येईल प्रत्येक ठिकाणी, ही बंधनं ती बंधनं शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांवर लादण्यात आले. हेमाद्री पंडितानं जी व्रतवैकल्य सांगितली ती आपल्याला माहित आहे. एका वर्षासाठी
म्हणजे 365 दिवसासाठी 2000च्या वर व्रतवैकल्य त्यांनी सांगितली. आता ही सगळी व्रतवैकल्य करीत बसलं तर त्याच्यातच आयुष्य जाईल, तुमचं जीवन फुलवायचं तसंच राहून जाईल. म्हणून शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांचं कमालीचं शोषण या व्यवस्थेनं 1000 वर्ष केलं. आणि त्यामुळे शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांना सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक अवकाश उरला नाही. आणि म्हणून ज्यांच्या जीवनाला अवकाश उरला नाही त्यांचं शोषण होत राहणार. म्हणून माणूस म्हणून त्यांचं जे अस्तित्व होतं ते अस्तित्वच तिथे शिल्लक राहिलं नाही. आपण पशुवत म्हणतो, पण पशूंना सुद्धा त्यापेक्षा चांगलं जीवन जगायला मिळत होतं. शोषण आणि शोषण एवढंच फक्त सगळीकडे होतं. यासाठी संपूर्ण विषमता संपून टाकण्यासाठी ही व्यवस्था संपवली पाहिजे. याच्यासाठीचा एक नवा विद्रोह महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला. मुळामध्ये आपण संस्कृती संस्कृती म्हणत राहतो. संस्कृती सतत बदलत असते आणि काळाच्या नुसार आपली मूल्य ही बदलत असते. ज्योतिरावांना आधुनिक काळाची मूल्य हवी होती, आधुनिक संस्कृती हवी होती. सगळे समान आहेत. जातीच्या, धर्माच्या, वर्णाच्या, लिंगाच्या आधारावर जो भेदभाव केला जात होता तो नष्ट झाला पाहिजे, ही ज्योतिरावांची भूमिका होती. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण समर्पित भावनेने समाजासाठी खर्ची घातला. ते अगोदरच विचार करत होते या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलचा लहानपणापासूनच. त्यांना जाणवत असलेला हा भेदभाव, ही भेदनीती त्यांना मान्य नव्हती. आणि म्हणून ज्योतिराव सतत विचार करीत असावेत. त्यांचं चरित्र पाहता ते या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलचं चिंतन आणि अनुभव घेत घेत केवळ वयाच्या 19व्या वर्षी मैदानात उतरले. आणि या संबंध व्यवस्थेला उलथून टाकण्यासाठी आहे त्या व्यवस्थेमध्ये दुरुस्ती नाही. आपल्याकडे आज लोक वास्तुशांती सांगतात आणि मग घरात थोडाफार मोडतोड करून किचन इकडचं तिकडं एवढं करण्यासाठीचे प्रयत्न करतात. असा प्रयत्न ज्योतिरावांच्या काळात ज्योतिरावांच्या रेट्यामुळं उच्चवर्णीयांनी समाज व्यवस्थेमध्ये बदलाचा प्रयत्न केला, पण त्या सुधारणा वरवरच्या होत्या, दिखाऊ होत्या. ज्योतिराव मात्र संबंध व्यवस्थाच बदलू पाहतो. एक नवीच समाज रचना त्यांना अभिप्रेत होती. आणि म्हणून विषमता निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला त्यांनी आव्हान दिलं आणि हे सगळं निष्ठापूर्वक केलं. त्यांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्या मानवी हक्कासाठी उभारलेला हा भारतातला पहिला मूलगामी स्वरूपाचा लढा होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याचा आधार बुद्धी प्रामाण्य होता, त्याचा आधार विवेक होता आणि त्याला विज्ञानाची पार्श्वभूमी होती. विज्ञाननिष्ठ भूमिका ज्योतिरावांची होती. बदल करायचाच आहे, परिवर्तन करायचंच आहे, तर परिपूर्ण समग्र स्वरूपाचं, सम्यक स्वरूपाचं परिवर्तन घडलं पाहिजे, ही एक भूमिका या महामानवाने घेतली. यातून त्यांनी काय करायचं, तर लोकांचा गैरसमज आधी दूर करायचा असेल तर आपल्याला पर्याय द्यावे लागतील, याचा विचार त्यांनी केला. आपल्याकडची कल्पना अशी आहे, सगळ्यांच्याच मेंदूमध्ये ती पक्की बसलेली आहे. जात, वर्ण आणि धर्म हे ईश्वर निर्मित आहेत, त्यात आता बदल शक्यच नाही. अशी भूल देणारी विवेकहीन व्यवस्था आपल्याकडे होती. ही भूलच काढून टाकावी लागणार होती.
म्हणून प्रथम ज्योतिराव फुले असा महामानव आहे की जी चिकित्सा धर्म करू देत नाही. ईश्वराच्या नावानं तुम्हाला चिकित्सा करण्याचा अधिकार नाही. धर्माची चिकित्सा करायची नाही, जातीची चिकित्सा करायची नाही आणि वर्ण व्यवस्थित चिकित्सा करायची. ज्योतिराव हे पहिले महामानव आहेत ज्यांनी या गोष्टी सुरुवात. त्यातून त्यांनी एकूणच शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्या स्वत्वाचं, अस्मितेचं आणि परिवर्तनाचं नवक्रांती पर्व सुरू केलं असं आपल्या लक्षात येईल. म्हणून ज्योतिराव फुले नवपर्व सुरू करणारे युग प्रवर्तक ठरतात. बहुजनांच्या संस्कृतीची नवी मांडणी, संस्कृतीचा नवा अन्वयार्थ, नवा आशय देण्यासाठी ज्योतिराव कामाला लागले आणि हे काम मुळातून सुरू केलं. हे करताना त्यांनी आधी विचार केला, सर्वात जास्त शोषण कुणाचं झालंय, तिथून आपण सुरू करूया. म्हणून 1948ला त्यांनी या क्रांतीची उद्घोषणा जी केली ती अस्पृश्यांच्या मुलींसाठी शाळा सुरू करून केली. कारण सर्वात जास्त शोषित स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांमध्येही अस्पृश्य स्त्रिया जास्त शोषित आहेत. म्हणून ज्योतिराव फुलेंनी अस्पृश्य मुलींसाठी शाळा सुरू केली, नंतर अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली आणि शाळेचं शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांसाठीच्या शाळा मोठ्या प्रमाणात त्यांनी सुरू केल्या. त्यांच्या चिकित्सेमध्ये त्यांना जे आढळलं त्यामध्ये खूप दांभिकता ठासून भरलेली आहे असं त्यांना वाटलं. अनेक गोष्टीमध्ये आंतरविरोध आहे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे, ज्योतिराव फुले मोठे इतिहासकार आहेत आणि इतिहासकार म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे. मेहकर तालुक्यामधल्या एका शिक्षकानं इतिहासकार ज्योतिराव फुले असं पुस्तक लिहिलंय. तो ग्रंथ फार महत्वाचा ठरणार आहे. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो, म्हणजे बळी हा आमचा सन्मान आहे, बळी आमच्या आदराचं ठिकाण आहे. पण बळी बरोबर वामनाची पूजा केली तर विरोध आहे. वामनानं बळीला पाताळात घातला असेल तर वामनाची पूजा होता कामा नये. बळी चुकला असेल आणि वामन योग्य असेल तर मग बळीची पूजा होता कामा नये. पण आम्हाला दोन्हीची पूजा आम्ही एकाच दिवशी बळी प्रतिपदेच्या दिवशी करू. हे गमतच आहे तुमच्या माझ्या जीवनात. किती आंतरविरोध असावेत, किती विसंगती असावी. असे अनेक विसंगती आणि अनेक विसंवाद, आंतरविरोध ज्योतिराव फुल्यांनी उघड केले. नव्या संस्कृतीमध्ये आधुनिक मूल्यांच्या आधारे मानवता, समता, बंधुता या सगळ्या आधुनिक मूल्यांच्या आधारे भेदभाव संपवण्याचा, भेदनीती संपवण्याचा एक कार्यक्रमच त्यांनी आयुष्यभर राबवला. त्याच्यासाठी त्यांनी एक केलं की प्रत्येक ठिकाणी संस्था स्थापन केली. आपल्याकडे संस्था नाही, तात्पुरतं सगळं चालू राहतं किंवा अलीकडे ज्या संस्था दिसत आहेत आपल्याला, विशेषतः शैक्षणिक संस्था, त्या कुटुंब संस्थेसारख्या एका कुटुंबाच्या संस्था उभ्या राहिल्या आहेत आणि ती संस्थानिक झालेली आहेत. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सगळे संस्थानिक गुण संपले. 1971ला त्यांचे तणखे बंद झाले, पण हे नवे संस्थानिक निर्माण झाले याच्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही. संस्था ह्या अनेकांच्या मदतीनं चालल्या पाहिजेत आणि त्या सामाजिक स्वरूप त्यांनी धारण केलं पाहिजे, ही भूमिका ज्योतिरावाने घेतली. म्हणून त्यांनी किती संस्था उभ्या केल्या याची एकदा यादी करा तुम्ही. ते शोधत गेला तर खूप संस्था त्यांनी स्थापन केल्या. फिमेल स्कूल पासून त्यांनी सुरुवात केली. फिमेल स्कूल नावाची त्यांची संस्था होती. मुलींच्या शिक्षणासाठी हा प्रारंभ होता. दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार, मांग अँड अदर्स ही दुसरी संस्था होती. याच्यातून त्यांनी शाळा आणि
शिक्षण देण्यासाठीचा प्रारंभ केला. बालहत्या प्रतिबंधक ग्रह काढलं, पुन्हा लायब्ररी केली, रात्रीच्या शाळा सुरू केल्या, विधवा पुनर्विवाह सत्यशोधक समाजाच्या अंतर्गत सुरू केले, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी कसं असावं आणि काय करावं सत्यशोधकांनी याच्यासाठी सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ लिहिला, जो मराठी साहित्यामधला अत्यंत मौलिक ग्रंथ आहे. ज्योतिराव फुले शिक्षण देऊ इच्छित होते ते कोणतं, आणि आज आपण कोणतं शिक्षण देतोय? फुलेंनी सार्वत्रिक आणि मुक्त शिक्षण मिळालं पाहिजे, जातीभेदाच्या पलीकडं, धर्मभेदाच्या पलीकडं, ही कल्पना मांडली आणि ती स्वातंत्र्यानंतर आपल्या सरकारनं अंमलात आणली. पण ज्योतिराव फुलेंना जे अभिप्रेत होतं ते आले का? ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाच्या संदर्भात जी कल्पना मांडली ती आम्ही प्रत्यक्षात आणली का? एक साधी गोष्ट आहे. 1948 ला फुलेंनी शाळा सुरू केल्या. त्याचा सुरुवात 1948 ला झाली. त्याचं सूत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विद्या विना मती गेली वगैरे. शेवटचं त्यातलं सगळे अनर्थ विद्येने केले, विद्या मिळाली तर सगळे शहाणे होतील असं त्यांना वाटत होतं. आज काय झालंय? आज विद्येने सगळे अनर्थ ओढून आणलेत की काय, अशी एक भीती वाटते आहे. किमान या द्विजन्म शताब्दीच्या निमित्ताने तरी या संदर्भातला पुनर्विचार झाला पाहिजे आणि त्या दिशेनं लोकांनी, शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी तरी त्या क्रांतिकारी विचारांचा मागोवा घेतला पाहिजे की आपण कुठपर्यंत आहोत. हंटर कमिशनला निवेदन दिलं. त्या हंटर हा कुलगुरू होता एका विद्यापीठाचा इंग्लंड मधल्या. त्याला त्या आयोगावर नेमलं आणि त्यांनी भारतातल्या शिक्षणाच्या व्यवस्थेसंदर्भातला अहवाल दिला. त्याला निवेदन ज्योतिरावाने दिलं आणि काय व्यवस्था असावी हे सांगितलं. दुर्दैव असं आहे की ज्योतिरावाचं म्हणणं त्यांनी बाजूला ठेवलं. याची नोंद महात्मा ज्योतिराव फुल्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेला जो ग्रंथ आहे, मी ज्याचा आधी उल्लेख केला, सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक असं नाव आहे त्याचं. पुस्तक शब्द त्याला जोडलेला आहे, आम्ही सगळे विसरून गेलो ते. शिक्षक प्रशिक्षित असले पाहिजेत आणि प्रशिक्षित शिक्षकांचा पगार नीट असला पाहिजे. शहरातल्या शिक्षकांना खर्च जास्त होतो म्हणून त्यांचा पगार थोडाफार जास्त असला पाहिजे. पण कशाचं शिक्षण देणार तुम्ही? एक सूत्र सांगतो मी, जे आज आपण जरा तपासलं पाहिजे. सगळ्या शाळा महाविद्यालयात जाऊन, विद्यापीठांमध्ये जाऊन. मी विद्यापीठात नोकरी केली, मला माहितीये काय असतं ते. त्याने असं म्हटलंय की लायक शिक्षक नेमा. प्रशिक्षित असले पाहिजेत पण ते लायक असले पाहिजेत. लायक कशावरून ठरवायचं? त्याने असं म्हटलंय ज्योतिरावांनी, जात आणि धर्माचा विचार डोक्यात ठेवून विद्यार्थ्यांशी वागणारा जो असेल तो लायक शिक्षक नाही. जात धर्माच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वावरणारा शिक्षकच हा खरा लायक शिक्षक असतो. कनिष्ठ जातीतील मुलांशी त्यांच्या गरजा आणि भावना विचारात घेऊन, त्यांना समजून घेऊन वागणारा शिक्षक असेल तर तो लायक शिक्षक आहे, असं ज्योतिराव म्हणाले होते. कशाचं शिक्षण द्यायचंय? शेतीविषयक शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याची गरज आहे. व्यवहार्य शिक्षण असले पाहिजे. त्यावेळेस हंटरला त्यांनी सांगितलं होतं की क्लर्क निर्माण करणारे, कारकून निर्माण करणारे शिक्षण देऊ नका. हे पढत पंडित निर्माण होतील अशी एक भीती ज्योतिरावांना त्यावेळेला वाटत होती. म्हणून तांत्रिक शिक्षण द्या, शेतीविषयक शिक्षण द्या, शेतीविषयक साहित्य, विज्ञानावर आधारलेले शेतीविषयक साहित्य द्या. लोहार, सुतार यांच्या मुलांना, गवंडी काम करणाऱ्या ग्रामीण कारागिरांसह सगळ्यांना तांत्रिक शिक्षण मिळेल याची व्यवस्था करा. तरच आम्ही प्रगत होऊ, ही भूमिका त्यांनी शिक्षणासंदर्भात मांडली.
ज्योतिराव फुलेंनी हा विचार प्रत्यक्षात आणताना सावित्रीबाई त्यांच्या सोबत होत्या. सावित्रीबाईचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपण सावित्रीबाईचा स्वतंत्रपणे विचार करत नाही. बऱ्याचदा ज्योतिरावांच्या पत्नी असाच विचार करतो. सावित्रीबाईचा स्वतंत्र विचार आहे. त्यांची स्वतःची एक प्रज्ञा आहे आणि त्या ज्योतिरावांना सल्लाही देतात आणि स्वतः प्रत्यक्ष जे आवडतं त्या पद्धतीनं कामही करतात. त्यांनी आपल्या कवितेमध्ये म्हटलंय, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. हा त्यांचा विचार आहे. तर तुमच्या मधला पशु मारायचा असेल, आपल्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं रोज. आपली संस्कृती वेगळी आहे, पशूंची वेगळी आहे. म्हणजे आपल्या मधला पशु कायम आहे. म्हणून खरात बाबा घडतो, म्हणून तो कोणी वैद्य बाबा येतो. कितीतरी बाबा आहेत अशा आपल्याकडं. काल काही दिवसापूर्वी त्या गोदावरीमध्ये 11,000 लिटर दूध नर्मदेला अर्पण केलं. नर्मदेचं पाणीच खराब करून टाक धर्माच्या नावाखाली. मी एक का म्हणतोय, तर आपल्या मधला जो पशु आहे तो पशु मरत नाही तोपर्यंत नवी संस्कृती निर्माण होत नाही. म्हणून ज्योतिराव बहुजनांच्या संस्कृतीच्या, शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्या संस्कृतीसाठी लढा उभा करतायत. एक सामाजिक युद्ध करतायत आणि त्यात केंद्रस्थानी सुरुवातीला शिक्षण आहे. ज्योतिराव फुलांनी 1958ला संस्था बंद करायचा निर्णय घेतला, शिक्षणातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. का बरं? ज्योतिराव फुल्यांचं म्हणणं होतं, स्वत्वाचं भान देणारं शिक्षण आम्ही दिलं पाहिजे. त्याला त्याचं अस्तित्व कळालं पाहिजे आणि त्याच्या अस्मिता त्याला कळाल्या पाहिजे. हे जर कळत नसेल तर शिक्षण काही उपयोग नाही. बुद्धी प्रामाण्य जागृत करणारं, विवेक जागृत करणारं शिक्षण ज्योतिरावांना अभिप्रेत होतं. आपल्या भोवतीचं सत्य असत्य त्याला पडताळून पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या संस्थेमध्ये असणारे त्यांचे मित्र जे सदस्य होते त्या संस्थेतले, ते म्हणाले आपलं काम साक्षर करणे पुढे त्यांनी करू द्या. ज्योतिराव म्हणाले त्यांना विचार करता आला पाहिजे स्वतंत्र. म्हणून ज्योतिरावांनी जे काम सुरू केलं त्यानंतर बंद करायचा निर्णय घेतला की साक्षरतेवर मी समाधानी नाही. आणि ज्योतिराव नंतर एकदमच व्यापक पटावर आले आणि त्यांनी शाळेच्या बाहेर येऊन लोकांचं संघटन आणि लोक जागरणाची एक मोहीम, एक अभियान सुरू केलं. हे किती मोठं व्हावं. तुम्हाला पुणे विद्यापीठानं विश्वनाथ शिंदेनी एक पुस्तक संपादित केलंय, फुल्यांचे वारसदार नावाचं. ते एक पाहिलं पाहिजे. म्हणजे कोण कोण वारसदार होते फुल्यांचे. त्या विचारासाठी पुन्हा संघर्ष करणारे शाहू महाराज होते, बाबासाहेब आंबेडकर होते, सयाजीराव महाराज होते. आपण त्यांनी मदत केली फुल्यांना, सयाजीराव महाराजांनी, एवढंच सांगत राहतो. त्यांच्या विचाराचा प्रभाव त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काही झालाय का तेही तपासलं. आणि हा परिणाम तुम्हाला जाणवेल भारतभर झालेला आहे. पण तो कुठं कुठं झालाय आणि तो शोधावा लागतो. महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य विषयक, व्यवहार्य, तांत्रिक, नैतिक अशा शिक्षणाची अपेक्षा करत होते. आणि शिक्षणाच्या अभावानेच मानवाचं जीवन शुष्क झालंय, विचार शुष्क झालेत, आशा आकांक्षा मरून गेल्यात, स्वप्न राहिलेली नाहीत, हे ज्योतिरावांना वाटतं. आणि म्हणून ज्योतिराव शिक्षणाकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात. त्या काळातल्या एका इंग्रजी वर्तमानपत्रानं रिपोर्ट लिहिलेला आहे फुल्यांच्या शाळेबद्दल, की या शाळा जर वाढल्या तर सरकारी शाळा बंद पडतील. इतक्या सुंदर शाळा ज्योतिरावांनी उभ्या केल्या. तिथले शिक्षक, तिथली व्यवस्था, तिथे दिलं जाणारं शिक्षण, यामुळे सगळ्यांना ज्योतिरावांच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा होती. हे करणारे ज्योतिराव किती महान शिक्षण तज्ञ असतील याचा अंदाज येऊ शकतो. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये नवी क्रांती त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही कालांतराने ते विसरून गेलो. त्यांनी सांगितलं शाळा उघडा, आम्ही शाळा उघडल्या, तिथं काय चाललंय हे आम्ही पाहिलं नाही. आणि दुर्दैवानं आज फार वाईट अवस्था शिक्षण क्षेत्राची आहे.
ज्योतिराव फुले शिक्षणाच्या सोबतच समाज व्यवस्था बदलली पाहिजे म्हणून फार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. तुम्ही मी म्हणालो अगोदर की ज्योतिराव फुले मोठे इतिहासकार आहेत. इतिहासाचा नवा अन्वय लावण्याचं काम पहिल्यांदा ज्योतिरावाने केलं. हे कशाच्या आधारे केलं? आमच्या इथल्या ज्या कथा आहेत, दंतकथा आहेत, आख्यायिका आहेत, त्याचा एक नवा अन्वय अर्थ ज्योतिरावाने लावला. कारण दास्य निर्माण करण्यासाठी या कथा निर्माण झाल्या. म्हणून दशावताराच्या कथा असोत का अन्य कथा असो, या कथांना एक नवा अन्वय देण्याचं काम ज्योतिरावाने केलं. त्यामुळं आर्य अनार्य या आपला भारताचा इतिहास हा मजेशीर लिहिला जातो आणि तो आपण त्याच पद्धतीने अभ्यासतो. आजही विद्यापीठीय स्तरावर, शालेय स्तरावर तसंच आहे. निकोप दृष्टीने आम्ही इतिहासाचं लेखन करत नाही. हिंदूंचा इतिहास, मुसलमानांचा इतिहास, मोगलांचा इतिहास, ब्रिटिशांचा इतिहास असंच चालू आहे. ज्योतिराव म्हणतात इथे जाती संघर्षाचा इतिहास आहे, आर्य आणि अनार्यांचा इतिहास आहे. आणि म्हणून इतिहासाचा नवा अर्थ सांगताना गौतम बुद्ध, बृहस्पती, चार्वाक, ते तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि बळीराजा यांच्या इतिहासाची एक नवी मांडणी त्यांनी केली. शिवाजी महाराज यांची समाधी शोधली वगैरे आपण सांगतो. का शोधाविषयी वाटली त्यांना, याची कारणं सांगितली पाहिजे. की हा महाराजा राजा आहे कारण तो रयतेचा राजा आहे. जनतेचा राजा असलेला माणूसच आपला राजा असू शकतो, ही भावना आहे. शेतकऱ्यांचं हित पाहणारा, सामान्य माणसाचं हित पाहणारा हा राजा आहे. आणि म्हणून त्या राजाचा इतिहास हा शेतकऱ्यांचा आणि रयतेचा इतिहास निर्माण करणारा राजा आहे. जातीपातीच्या पलीकडे जाणारा, किंबहुना जात तोडणारा हा राजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज असोत, छत्रपती ताराराणी असोत, राजाराम असोत, का छत्रपती संभाजी असोत, जरा यांचा इतिहास नव्यानच लिहिण्याची गरज आहे. ज्योतिरावाने त्याची सूत्र शिवाजी महाराजांच्या निमित्ताने पोवाड्यामधून मांडली, समाधीच्या उद्धारातून मांडली आणि शिवजयंतीचा सोहळा सुरू करण्यातून मांडली. शिवजयंतीचा सोहळा 15 दिवस ज्योतिराव करत होते, हे आपल्याला माहित पाहिजे. पुण्यात करायचा, पुन्हा मुंबईत करायचा, आजूबाजूच्या परिसरात करायचा आणि प्रत्येक ठिकाणी उत्साहानं मिरवणुका काढायच्या. हे काम ज्योतिरावाने केलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. पण पुराण कथाच्या आधारे आपल्याला लादलेलं दास्य जे आहे ते काढायचं असेल तर इतिहासाचा नवा अन्वय अर्थ सांगणं गरजेचं होतं. म्हणून जाती संघर्षाचा इतिहास ही मांडणी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपल्या मधून केली. त्यासाठी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. लोकांना तो स्फोटक आहेच तो स्फोटक, पण त्यांनी नवा अर्थ सांगितला. आणि हा सांगताना तुम्ही जे नेहमी पारंपरिक सांगता ते किती खुल्लड आहे, किती बनावट आहे, हे वारंवार त्यांनी सांगितलं. हे सांगताना शेतकऱ्यांची मुक्ती झाली पाहिजे. शेतकऱ्याचं शोषण चौबाजूने चालू असतं. तुम्ही त्यांचं तृतीय रत्न नाटक वाचलं तर लक्षात येईल शेतकऱ्याच्या बायकोला कसं फसवलं जातं. आणि आता शाळेत जायचं आहे, तो शेतकरी म्हणतोय आपल्याकडे पद्धत आहे त्या स्त्रियांवरती येणाऱ्याच्या नंतर पण इथेच सांगून टाकतो, नवऱ्याच्या आधी बायको जेवणं हा पाप आहे, हे पाप आहे. म्हणून मग बायको तशीच राहते. नवऱ्याचं जेवण झाल्यानंतर बायकोनं जेवायचं. त्या ज्योतिरावांचा तृतीय रत्न मधला शेतकरी बाहेरून येतो आणि काहीतरी शहाणपण घेऊन येतो आणि तो बायकोला सांगतो चल आता जेवण करू, आणि दोघं मिळून जेवण करू. आणि दोघं जेवायला बसतात. इथं समतेचं, स्त्री पुरुषाच्या समतेचं एक सूत्र पहिल्याच ग्रंथात, तृतीय रत्न हे त्यांचं पहिलं ग्रंथ आहे, पहिलं नाटक आहे. आणि मराठी साहित्यामधलं सामाजिक विषयाचं जागतिक पातळीवर चांगलं गाजू शकेल असं नाट्यतंत्र असलेलं नाटक त्यांनी लिहिलेलं आहे.
आपण दत्ता भगत यांनी संपादित केलेलं तृतीय रत्न वाचलं तर मग आपल्या लक्षात येईल की हे नाट्यतंत्राच्या आणि नाट्य इतिहासाच्या दृष्टिकोनातून हे पहिलं नाटक आहे. ही मांडणी अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं प्राध्यापक दत्ता भगत यांनी केलेली असो. या जाती संघर्षाच्या इतिहासाची एक नवी मांडणी इतिहासकार म्हणून त्यांनी केली आणि पुढे शेती आणि शेतकऱ्यांच्या इतिहासाचा एक नवा उलगडा, त्यांच्या स्थितीगतीचा एक नवा उलगडा केला. त्या काळात ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश सरकार चांगलं आहे असं त्यांनी सुरुवातीला स्वागत केलं की बरं झालं पेशवाई गेली आणि ब्रिटिश आले, तेव्हा आम्हाला शिक्षण मिळेल, आम्ही शहाणे होऊ आणि आम्हाला दुरुस्त होता येईल, अशी एक भूमिका त्यांनी घेतली. पण त्यांच्या लक्षात आले की हे सरकार सुद्धा शोषण करताय, तेव्हा त्यांनी त्या सरकारवर टीका सुद्धा केली. आपण लक्षात, त्या काळामध्ये अगोदरचे जे संस्थानिक होते, राजे महाराजे होते, त्यांची महसूल जमा करण्याची पद्धती वेगळी होती. तुमच्याकडे पीक येईल त्यावेळेला महसूल जमा करा, कर जमा करा. ब्रिटिश आले आणि त्यांनी ते सगळं बंद केलं. माल जमा करा, नामुक करा, ते काही नाही. तुम्ही नगदी रोख स्वरूपामध्ये तुम्ही ते दिलं पाहिजे, अशी भूमिका घेतली. आणि 31 मार्चच्या आत तुम्ही महसूल जमा केला पाहिजे. तेव्हा शेतकऱ्यांची अडचण झाली. एवढी कॅश रक्कम आणायची कुठून, नगदी रक्कम आणायची कुठून आणि द्यायची कशी? अडचणीत असलेला शेतकरी सावकाराकडे गेला, जमिनी लिहून दिल्या, खरेदी खत दिले, सरकारचे पैसे भरायचे म्हणून. ज्योतिराव फुले संतप्त झाले. सत्यशोधक समाजाच्या याच्या खाली लोक एकत्र येत होते. वेगवेगळ्या बैठकाच्या निमित्तानं ज्योतिराव लोकांचं प्रबोधन करत होते. ज्योतिराव फुले उत्तम वक्ते होते आणि त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिली. सयाजीराव गायकवाडांच्या बडोदामध्ये सयाजीराव गायकवाड उपस्थित होते महाराजा. 1 महिन्यात सलग त्यांनी व्याख्यानं दिली. ते रेकॉर्ड उपलब्ध नाही. नाहीतर महिन्याभराचं रेकॉर्ड जर उपलब्ध झाला असतं तर एक मोठा ग्रंथ झाला असता महिन्याभर बोलले म्हणून. शेतकऱ्याचा असूड त्याच काळामध्ये ज्योतिराव लिहित होते आणि लोक संतप्त झाले. सावकाराच्या घरावर हल्ले केले, त्या ब्रिटिशांच्या कायद्याला विरोध केला करायचा म्हणून. त्यांनी करून घेतलेल्या जे रजिस्ट्री आहेत, खरेदी खत आहेत, ती जाळली, फाडली, फेकली, पैसे देत नाही म्हणाले. खूप असंतोष होता. विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये हा असंतोष फार वाढला, नगर पुण्याच्या त्या पट्ट्यामध्ये. शेवटी ब्रिटिशांना कायदा बदलावा लागला. ज्योतिराव फुल्यांच्या शेतकऱ्याच्या असूडमुळे कायदा बदललाय. लोक संतप्त झालेत. साहित्यामुळे क्रांती होत नाही असं डोक्यात ठेवू नये लेखकांनी. सध्या समाज मुरदड झालेला आहे, मध्ययुगीन कालखंडासारखा. तो नादी लागलाय धर्माच्या, कर्मकांडाच्या. त्यामुळे ते उठणार नाहीत, पण कधीतरी उठतील, त्यासाठी लिहून ठेवलं पाहिजे. शेतकऱ्याच्या आसूड लिहिला आणि त्या काळामध्ये तो विचार लोकांपर्यंत नेला. त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन तो ग्रंथ वाचून दाखवला. तो ग्रंथ उशिरा मिळाला आपल्याला, पण तो अगोदर लोकांपर्यंत गेलेला होता. आणि म्हणून शेतीसाठीच वेगळं काम. एक तर आपल्याकडे शेतीला अतिवृष्टी झाली, पाऊस पडला नाही, त्याला मदत करा. एकरी इतकी, हेक्टरी इतकी. शेतकऱ्याचं त्यातून भागणार आहे का? शेतकऱ्याला काय लागणार आहे याचा विचार शिवाजी महाराजांनंतर ज्योतिराव फुले करतायत. शेती आणि शेतकरी याचा एकत्रित विचार करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं शोषण करणारी ही समाज व्यवस्था आहे, कर्मकांड आहे. दुसरा सावकार आहे, तिसरा ही सरकारी यंत्रणा आहे, आणि चौथा तो स्वतः त्या कर्मकांडात अडकला म्हणून आहे. यातून त्याची मुक्ती होणं त्यांना आवश्यक वाटतं. म्हणून त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण मिळाले की कर्मकांडातून मुक्त होईल, लाच देण्याच्या विरोधात उभा राहील. शेतामध्ये चोऱ्या होतात त्याच्यापासून तो सावध राहील. शेतीला आधुनिक अवजारं लागतात याचं भान येईल. शिक्षणातून ते देणं आवश्यक आहे. शास्त्रशुद्ध शिक्षण शेतीचं द्यायचं आहे शाळेत, ते एवढ्यासाठी द्यायचं आहे.
उत्तम पैदास करू शकणाऱ्या गायी, मेंढी त्यांना दिली पाहिजे, शेळ्या मेंढ्या दिल्या पाहिजे, उत्तम बेनी, तरच त्याचा उद्धार होऊ शकेल. नुसत्या शेतीवर शक्य नाही. गायी, म्हशी, शेळ्या या सगळ्याच प्रकार त्यांना दिले पाहिजेत. आणि पाणी वाया जाऊ देता कामा नये ही भूमिका ज्योतिरावांनी त्या काळात घेतली. ज्योतिरावांनी फार छानपणे सांगितलंय. इशारामध्ये ते म्हणतायत, ज्याच्या शेतीला पाणी त्याला ऐश्वर्य. किती सुंदर विचार सांगितले. पण पाणी येईल कुठं? सरकारनं धरणे बांधली पाहिजे. ज्योतिराव स्फोटक लिहितात, सरकारवर हल्ला करतात, समाजावर हल्ला करतात, जाती व्यवस्थेवर हल्ला करतात, समाज व्यवस्थेवर हल्ला करतात, पण दुसऱ्या बाजूला रचनात्मक विधायक दृष्टिकोन सुद्धा त्यांनी मांडलेला आहे आणि तो आम्हाला समजला पाहिजे. ठिबकची कल्पना ज्योतिरावांनी मांडली पहिल्यांदा. आता आपल्याकडे जाहिराती चालू असतात, याची ठिबक सिंचन, त्याचं ठिबक सिंचन, ते पाईपवाले करतात जाहिरात. मराठीतल्या एका कवीने त्याच्यावर कविता वगैरे लिहून दिल्या जाहिरातीसाठी. नाव नाही टाकलं त्यांनी, पण सगळ्यांना माहिती आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे ज्योतिरावांनी त्या काळामध्ये सांगितलं, 19व्या शतकाच्या मध्यावर ज्योतिराव सांगतात की पाणी तोटीनं द्या, पाणी वाया घालू नका. पाणी मिळत नाही त्याची किंमत फार असते. आणि दुसऱ्या बाजूला डोंगरावरून वाहून जाणारं जे पाणी आहे त्या ठिकठिकाणी छोट्या छोट्या बंधाऱ्यांनी ते अडवा. कचरा वाहून जाऊ देऊ नका. मातीची धूप होणार नाही याची काळजी घ्या. जंगलामध्ये जे पशु प्राणी राहतात त्यांची व्यवस्था होईल, आणि ते मेले तर त्यांचा मांस, त्यांचं चमडी हे त्या पाण्यात मरू द्या, तशीच कचरा तसाच राहू द्या. मातीचं कस वाढतो आणि तुमचं उत्पन्न वाढेल. किती शास्त्रीय पद्धतीने ज्योतिराव विचार करतायत ती गोष्ट लक्षात. आणि म्हणून ज्योतिराव ठिबकचा उपयोग सांगतायत, पाणी जपून वापरायला सांगतायत. पाण्याचं स्वतंत्र चिंतन, स्वतंत्र धोरण असलं पाहिजे, ते ज्योतिरावांनी सांगितलंय. आंघोळ रोज करा, कपडे रोज धुवा, हे ज्योतिरावांनी सांगितले सामान्य लोकांना. नाही तर मग कपड्यात बगलामध्ये उवा होतात आणि त्या चावतात, आणि मग तुम्ही भर लोकांमध्ये बसल्यावर ते चावलं की खाजवत बसता. हे जरा शिका. दररोज कंटाळा करू नका. कपडे रोज धुवा, स्वच्छ कपडे घाला. इथपासून ते शेतीला पाणी किती आवश्यक आहे हेही केलं. आणि पाणी मिळालं नाही तर काय होतं हे त्यांनी शेजारी पाहिलेलं आहे. आणि शेजारी पाहून काय सांगितलं, शेजारच्या अस्पृश्य वस्त्यांना पाणी मिळत नाही प्यायला, आणि नगरपालिकेच्या तोट्या उघड्या राहतात आणि पाणी वाहून जातं. घरातल्या गोधड्या, जुने कपडे ते सगळे धुवायला तुम्ही तिथं काढता, भांडे घेऊन येता धुवायला, आणि त्या लोकांना पाणी भरू देत नाही. उन्हाळ्यात त्यांना प्यायला पाणी नसतं, त्यांना तिथं पाणी भरता येत नाही. सामाजिक विषमता किती. म्हणून ज्योतिरावांनी स्वतःच्या वाड्यातली विहीर, फुले वाड्यातली विहीर सगळ्यांसाठी खुली केली. अजून तशी मांडणी झाली नाही, खरं तर करायला पाहिजे. फुले वाड्यातली विहीर ते महाडचा संग्राम, चौदार तळ्यावरचा संग्राम, लढा, हा असा मोठा लढा आहे. मध्ये आपल्याकडचं एक फारसं वाचन नसलेला एक माणूस बोलून गेला, मनुस्मृती जाळणाऱ्यांनी मनुस्मृती वाचली नाही. ज्योतिराव फुल्यांनी स्पष्ट लिहिलंय की मनु ग्रंथ जाळावा, इतकी विषमता त्यात आहे. आणि वाचूनच बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं दहन केलं. दोघांच्या विचारामधलं साम्य एकदा तपासलं पाहिजे. वाड्यातली विहीर ज्योतिरावांनी खुली केली अस्पृश्यांसाठी. ते घेणारे सुद्धा भीत होते की उद्या लोक आपल्यावर हल्ला करतील, दलितच भीत होते. फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी स्वतःच त्या पाणी भरायला त्यांना घेऊन गेले, आणि काय आनंद होता त्यावेळेला. तो वेगवेगळ्या ठिकाणी कल्पनेने का होईना चित्र निर्माण करून आले,
आता सध्या सावित्रीबाई वरती मालिका चालू आहे, फार सुंदर पद्धतीने ते दाखवत आहेत. असो, तलावामधला गाळ शेतकऱ्यांना फुकट नेऊ द्यावा ही कल्पना ज्योतिरावांनी मांडली. तुम्ही तळे बांधा, पण त्याच्यात पाणी, माती, गाळ येणार, तो गाळ शेतकऱ्यांना नेऊ द्या ना फुकट. आणि तुमचं इरिगेशन डिपार्टमेंट एवढं भ्रष्ट आहे, सरकारला ते सांगतायत. इंजिनियर सर्रास लाच खातायत. लाच हा शब्द त्यावेळेला म्हणत होते, आता लाच या शब्दाला काय म्हणायचं, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलंय की काही मर्यादाच राहिली नाही, सगळ्या मर्यादा पार केल्या. ज्योतिराव फुले शेतीच्या संदर्भात फार गंभीरपणे विचार करतात, शेतकऱ्याच्या संदर्भात विचार करतात. शेतकऱ्याच्या आसूडच्या 5 प्रकरणातून आलेला तपशील फारच सुंदर आहे आणि तो आपण वाचून लोकांपर्यंत नेला पाहिजे. या ग्रंथाची लेखन शताब्दी आम्ही साजरी केली होती, त्यावेळेला लोकांपर्यंत 10,000 लोकांना समजून सांगायचं 5-6 प्राध्यापकांनी ठरवून आम्ही जालना जिल्ह्यामध्ये फिरलो. असो, शेतकऱ्याचा आसूड हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे आणि आज तो वाचनीय आहे. कृषी प्रदर्शनं भरवली पाहिजे, शेतकऱ्यांना पारितोषिक, उत्तम उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिक दिली पाहिजे, त्यांचा गौरव केला पाहिजे, पीक स्पर्धा घेतल्या पाहिजेत. या सगळ्या सूचना ज्योतिरावांच्या होत्या. आज सरकार त्या आणताय, अंमलात आणताय, पण फार धावपळीत सगळं होतं. कृषी खात्यानं जास्त गांभीर्यानं ते करण्याची गरज आहे असं मला वाटतं. शेती आणि शेतकऱ्याच्या संदर्भात ज्योतिरावांनी केलेलं चिंतन हे मूलगामी स्वरूपाचं, मूलभूत स्वरूपाचं आहे. त्यांनी स्त्रियांच्या बाजूने उभा राहणारा हा पहिला महापुरुष आहे. राजाराम मोहन रायनं सती जाण्याच्या पद्धतीबद्दल विरोध केला, पण स्त्रियांच्या सर्वंकष सम्यक परिवर्तनाच्या साठी ज्योतिराव फुले हा पहिला महापुरुष आहे. आपल्याकडं स्त्रियांनी स्त्रीवादासाठी झगडावं, स्त्रियांच्या समतेसाठी झगडावं असं काही नाही, पण मध्यमवर्गीयांनी ही जाणीव समजून घ्यावी की त्या काळामध्ये सावित्रीबाई तेच करत होत्या. बायकोच्या जीवावर आयत खाणाऱ्यावरती आपल्या कवितेतून स्पष्ट शब्दात नाराजी प्रगट करणाऱ्या, नकार देणाऱ्या विद्रोही कवयित्री सावित्रीबाई आहेत. स्त्रियांच्या आपल्याला काय सीमांत बुवानं पहिल्यांदा मांडलं, त्या अमुकाने केलं, इंग्लंड मधलं अहो सगळ्यात अगोदर तर सावित्रीबाई विद्रोह करतायत. 1855 साली त्यांनी कवितेमध्ये लिहिलंय की स्त्रिया कोणत्या दृष्टीने अधिक काम करतात आणि त्यांच्या जीवावर आयत बसणाऱ्याला माणूस म्हणू नये, त्याला मानव म्हणावे का? पुरुषांना मानव म्हणावं का जो आयता खातो त्याला? ही विद्रोही भूमिका सावित्रीबाईने मांडली, की ज्योतिराव कडून आली आणि ज्योतिराव स्त्रियांच्या बद्दल फार व्यापक विचार करतात. त्यांच्या इतका व्यापक विचार मला वाटतं अजूनही फारसा झाला नाही. फार बारीक सारीक गोष्टी मांडलेल्या आहेत, सगळ्या तपशिलाने सांगता येणार नाही. स्त्रिया नेहमी प्रेमळ असतात, सदाचरणी असतात, धिडस्त असतात, हे त्यांनी म्हटलंय. आणि आमच्या मनुस्मृती आणि तत्सम ग्रंथाने ज्या गुरुचरित्राची पारायण आमच्याकडे करतात ना, त्या गुरुचरित्रामध्ये पहा स्त्रियांबद्दल काय म्हटलंय. स्त्रियांवर विश्वास ठेवू नये, त्या कुत्र्या असतात, कोणाबरोबरही जातील, वय पाहणार नाहीत, अत्यंत वाईट. आणि आपल्या सगळ्या स्त्रिया गुरुचरित्राचं पारायण करतात. त्या काळामध्ये गुरुचरित्र ज्या काळात पारायण करायचे त्या काळात हे ग्रंथ मोफतपणे स्त्रियांना वाटले जातात. आणि असे ग्रंथ वाटप करणाऱ्यांना असं वाटतं की आपण फार मोठं धार्मिक कार्य करतोय. आपण हे जरा समजून घ्या. बहुपत्नीत्वाच्या चालीला त्याने विरोध केला. त्याने लिहिले त्या सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकामध्ये की सहज दुसरी बायको करून आणतात पहिलीला मूलबाळ असताना, आणि तिला सांगता बायकोला ही दुसरी सवत
नीट राहायचं दोघींनी. ज्योतिराव फुले म्हणतायत, तुमची बायको बाहेर गेली आणि सरळ दुसरी बाई घेऊन आली, आपला दुसरा नवरा घेऊन आली, आणि तिनं जर सांगितलं की हा सत्ता दुसरा, दोघांनी मी सांगेल तसं राहायचं, काय वाटेल? हे सांगण्याचं धाडस. ज्योतिरावला मुलबाळ झाले नाही म्हणून दुसरं लग्न करणारा सांगणाऱ्यांना मेडिकल करू, वैद्यकीय तपासणी करू, हे सांगण्याचं धाडस फक्त हा महामानवच करू शकला, दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून बालविवाहाला विरोध केला, बाल जरठ विवाहाला विरोध केला, केशवपणाला विरोध केला. केशवपणाला विरोध करायचा म्हणून नाव्यांचा संप घडून आणला. ते नावे किती आधुनिक विचाराचे झालेत याचे एक टिपण समग्र ज्योतिरावांच्या वाङ्मयामध्ये आहे, ते वाचा. ते नावी तयार झाले, 500 नाव्यांची बैठक होती. ज्योतिराव नव्हते त्या बैठकीला, पण सावित्रीबाईंनी आणि नारायण मेघाजी लोखंडे ती बैठक घेतली पुण्यामध्ये. 500 नावी आले, मुंबईचे होते, पुण्याचे होते, आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिला की आम्हाला पैसे जास्त दिले तरी आम्ही स्त्रियांचं केशवपन करणार. ज्योतिराव मूलभूत विचार करतायत, आणि त्याची बातमी त्या काळात ज्योतिरावाच्या घरापासून जवळ असलेल्या वर्तमानपत्रात सुद्धा आली नाही. पण लंडन मधल्या, इंग्लंड मधल्या वर्तमानपत्रांनी ती बातमी पहिल्या पानावर घेतली की हा क्रांतिकारक निर्णय नाव्याने घेतला, नाभिकांनी घेतला. सावित्रीबाईच्या नेतृत्वाखाली ही चळवळ झाली. स्त्रियांच्या बाजूने उभं राहायचं तर हे असलं पाहिजे. पहिला विधवा विवाह, पुनर्विवाह ज्योतिरावनी गोखले बागेत लावला. पहिला प्रौढ विवाह ज्योतिरावांनीच लावला, आणि तो सत्यशोधक पद्धतीने ज्योतिरावांनी लग्न लावलं. तर ती लग्न पद्धती पारंपरिक मोडायची असेल, तुम्हाला नवी पद्धती दिली पाहिजे, म्हणून सत्यशोधक पद्धतीची विवाह पद्धती त्याने दिली, जी आज बऱ्याच प्रमाणात लोक त्याकडे वळतायत. पूजा अर्चा कोणत्या कराव्यात, दशक्रिया विधी कोणता करावा, कसा करावा, ग्रह प्रवेशाच्या साठी कोणता विधी करावा, हे ज्योतिरावांनी सांगितलं. त्याचं स्वतंत्र पुस्तक छापलं. त्या डोंबरे पाटलाच्या मुलीच्या, 2 मुलीचं लग्न सार्वजनिक ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने झालं म्हणून जुन्नरच्या ब्राह्मणाने कोर्टात केस केली. ज्योतिरावांना आणि या डोंबरे पाटलाला त्याच्यात जमीन विकावी लागली. दारिद्र्य येण्याचा प्रारंभ तिथून झाला. अगोदर ज्योतिराव आर्थिक स्थिती चांगली होती, नंतर आजारी पडल्यावर त्यांना औषधी घ्यायला पैसे नव्हते. डॉक्टर विश्राम गोलेनी औषधाची आणि ट्रीटमेंटची व्यवस्था स्वतःच केली. डॉक्टर, ते तज्ञ डॉक्टर होते त्या काळात. ते दररोज सकाळी दवाखान्यात जाताना ज्योतिरावांना तपासून जायचे, औषधी द्यायचे, आणि गरज असेल तर संध्याकाळी बोलवा म्हणायचे. त्या जुन्नरच्या कोर्टात खटला सुरू झाला. 6.5 रुपये 2 लग्नाच्या दक्षिणा ग्रामजोशांनी आमचा, या गाव कामगार म्हणून आमचा हक्क आहे अशी मागणी केली, आणि कोर्टाने ती मान्य केली. तो खटल्याचा निकाल समग्र फुलेमध्ये छापलेला आहे, आपण वाचा, मराठीत निकाल आहे. 6.5 रुपये जास्त होतात त्या काळातले 6.5 रुपये, लक्षात घ्या. त्या काळातला सोन्याचा भाव काय असेल, 20 रुपयाच्या आतच असेल तोळ्याला. अर्ध तोळा सोनं मागत होते 2 लग्नाचं. ते जिल्हा कोर्टात गेले, जिल्हा कोर्टातून हायकोर्टात गेले मुंबईला, आणि मुंबई कोर्टाने सांगितलं लग्न कोणालाही लावता येईल, त्याच्यासाठी दक्षिणा द्यायची गरज नाही. हा निकाल यायला 1889 साल उजाडलं. ज्योतिराव खूप खुश होते की निकाल आपल्या मनासारखा लागला, पण त्याच्यामध्ये जमीन गेली, पैसा गेला, वेळ गेला. आणि एक साधं सूत्र ज्योतिराव आणि सावित्रीबाईच्या संवादातून आलंय की इंग्लंडमध्ये कायदा आहे म्हणे कामगारांसाठी की नो वर्क नो म्हणे, तुम्ही जर कामच केलं नाही तर तुम्हाला पगार मिळणार नाही. मग हे गाव कामगार कसं काय काम न करता पैसे मागतायत, आणि कोर्टात ते जे मांडलं गेलं आणि कोर्टाने ते मान्य केलं. तिथं ब्रिटिश जज होता,
जुन्नरच्या ज्युनियर कोर्टामध्ये आणि पुण्याच्या जिल्हा कोर्टामध्ये ब्रिटिश वकील नव्हता ना, तिथेच निकाल लागला असता आणि ज्योतिरावांची आणि डोंगरे पाटलांची संपत्ती वाचली असती. शेती विकून ते खटला लढले. स्त्रियांच्या साठी वाटेल ते लढा द्यायची तयारी ज्योतिरावांची होती. पातिव्रत्याची जबाबदारी स्त्रियांचीच का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजे आपल्याकडचं पावित्र्य हे स्त्रीच्या चारित्र्याशी जोडलं, योनी सुचितेशी जोडलं. त्यांचं म्हणणं आहे की पुरुषाचीही तेवढीच जबाबदारी आहे, त्यांनी सुद्धा पावित्र्य जपलं पाहिजे, त्यांनी चारित्र्य जपलं पाहिजे. बाल हत्या प्रतिबंधक ग्रह काढलं ते अशा अनैतिक अनाचारातून जन्माला येणाऱ्या संततीसाठी. त्या बाईंनी, सावित्रीबाईंनी त्यासाठी प्रशिक्षित सुईण ठेवली, कामगार ठेवले, घरात स्वतंत्र रूम बांधलेली आणि तिथं त्या बाळंतपण करत होत्या. आणि त्यांनी जाहिरात केली होती त्यावेळेस, कारण त्यावेळेस एका काशीबाई नावाच्या बाईला, जिचं मूल दत्तक घेतलं ती काशीबाई नव्हे, त्याच्या अगोदरची आहे, कोर्टानं त्या बाईला काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. त्यामुळे त्यांनी जाहिरात केली, पॉम्पलेट छापून घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी लावले, पंढरपूरला लावले, पुण्यात लावले, मुंबईत लावले. जिथं जिथं धार्मिक स्थळ आहे तिथं जीव द्यायला बाया जातात अशा, म्हणून तिथं तिथं लावले. काळे पाणी टाळण्यासाठी उपाय, अशी ती जाहिरात होती. आणि ती जाहिरातीनुसार त्याने ते बाळंतपणे केली सावित्रीबाईला. त्यातल्याच एका काशीबाईचं मूल त्यांनी दत्तक घेतलं, यशवंतचं. अलीकडे यशवंत फुलेंचं, डॉक्टर यशवंत फुलेचं चरित्र आलंय, ते वाचून माणूस अस्वस्थ होतो. शूद्र लोकांनी त्या यशवंत फुलेला सगळ्यात जास्त त्रास दिला. ज्योतिराव त्यांच्या उपस्थित, त्यांना माहित होतं त्रास होईल म्हणून लग्न केलं, पण ती पत्नी लवकर वारली दुसरी. ज्योतिराव नव्हते. सावित्रीबाईंनी खूप प्रयत्न केले पण जमलं नाही. सावित्रीबाई गेल्या आणि मग डोंगरे पाटील स्थळ पाहत होते, जमलं नाही. शेवटी झाले आणि त्यांना एक मुलगी झाली, पण ते पहिल्या महायुद्धात गेले, ते पुन्हा यशवंत फुले सापडलेच नाही. अत्यंत वाईट आहे. जातीतल्या लोकांनी एवढा त्रास दिला माळ्याने. शूद्र असेच आपल्या जातीच्या कोशात राहणार, नुसत्या जातीच्या कोशात नाही, पोट जातीच्या कोशात राहणार. जिरे माळी आणि हळदी माळी जमत नाही, हळद आणि जिरे एकत्र स्वयंपाकात चालतात, इकडे नाही चालत. फुलमाळ्याचं इकडे जमत नाही. काय सगळंच वाईट आहे. म्हणजे सगळ्या एकूण व्यवस्थेतच तसं आहे सगळ्याच जातींमध्ये. अटकर खुटकर त्यांच्यामध्ये तेच आहे. काय कोणत्याही जातीत जा तुम्ही तसंच. म्हणून ज्योतिरावने प्रतिबंधक ग्रह, बालहत्या प्रतिबंधक ग्रह काढून एक मोठी सुविधा केली आणि जीव देणाऱ्या स्त्रिया ज्योतिरावांच्याकडे आश्रयाला आल्या आणि ज्योतिरावांनी बाळंतपणे घेतली. तिथं स्पष्ट सांगितलं जात होतं, बाळ तुम्हाला नको असेल तर आम्ही सांभाळू. आता त्या दस्तऐवजाचं शोधायला पाहिजे, पण कोण शोधणार आहे? रेकॉर्ड शोधायला पाहिजे ना. वेळ काढून ते सगळं पुरातत्व खात्याकडे जावं लागेल. असो, स्त्रियांच्या समतेसाठी ज्योतिराव सतत प्रयत्न करतायत आणि म्हणून ज्योतिराव स्त्री मुक्तीचे, ते तर सरळ सांगतात, पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे आणि कशामुळे त्याची कारण सुद्धा त्यांनी दिलेली आहेत. फार सुंदर पद्धतीने त्यांनी त्याची कारण दिलेली आहेत. असो, त्या सत्यशोधक विवाह पद्धतीचा एक भाग सांगतो, तो फारच महत्वाचा आहे. आपल्याकडच्या एका लेखकाला त्या कोर्टाचा खटला, जुन्नरचा खटला चालू असताना ज्योतिरावने ते बदलून घेतला होता, ती पुस्तिका. त्यांनी सत्सारचे पंडिता रमाबाईला आणि सावित्रीबाई ताराबाईंना पाठिंबा देण्यासाठी सत्सारचे 2 अंकही काढले महिलांच्या बाजूने. ते सत्सारचे अंक खरं म्हणजे आता छापून पुन्हा महिलांना दिले पाहिजे, पण कोण करणार आहे? असो, ज्योतिरावचे फोटो सुद्धा आम्ही नीटपणे कार्यालयात लावत नाहीत. कार्यालयात जबाबदार ठिकाणी ते ब्युटी पार्लर मधून जाऊन आल्यासारखी दाढी बिडी कट केलेली बोलतात, सुंदर फोटो आणलाय कुठून तरी. फुले दिसायला सुंदरच होते, हे मामा परमहंसांनी सांगितले की ते किती सुंदर होते. काही स्त्रिया त्यांच्यावर पर्सनॅलिटी पाहूनच भाळत होत्या, इतकं ते सुंदर होते. असो, तर त्या सत्यशोधक पद्धतीच्या विवाहामध्ये बदल करून त्यांनी ते छापून घेतलं आणि कोर्टाला सादर केलं. कोर्टामध्ये
कायद्याप्रमाणेच निकाल लागतो असं नाही. तुमच्या रूढी परंपरा आणि जे काय असेल त्याचा आधार घेऊन सुद्धा तुमची सुटका होऊ शकते. कर्वेची अशी सुटका करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी पुढे केलेला. म्हणून त्यांनी सांगितलं की जात पंचाने तिथं उपस्थित राहून मान्यता द्यावी लग्नाला. खरं तर मानव पंच होतं फक्त, त्याच्या पाठीमागे जात लावलं आणि आमची परंपरा आहे, आमचं ट्रेडिशन आहे असं त्यांना दाखवायचं होतं. त्यामुळं कोर्टात ते दाखवलं गेलं. एका विद्वानानं, मोठ्या लेखकानं सांगितलं फुले जात मानत होते. हे काय? अरे ते नंतर पुन्हा बदललंय, पुन्हा नवी आवृत्ती आली आणि त्याच्यामध्ये मानव पंच म्हटलंय. हे त्या लेखकाला कोणी सांगायचं? हे सगळ्या गमती जमती आपल्या विद्वानांच्या चालू असतात. असो, बलुतेदारांचा आणि आलुतेदारांचा आणि ग्रामीण कारागिरांचा जेवढा विचार फुलेंनी मूलभूत स्वरूपात केला, तो विचार नंतर लोकांनी केला नाही. खर तर त्याचा विचार करून मध्ये एका मुख्यमंत्र्यांना भेटून मी सांगितलं होतं की एक कमिटी नेमा, एक समिती नेमा, आयोग बियोग काही म्हणू नका आणि 3-4 महिन्यात 6 महिन्यात एक अहवाल मागवा की या देशातल्या बलुतेदाराचं झालं काय, ग्रामीण कारागिराचं झालं काय महाराष्ट्रातलं. यशवंतराव चव्हाणांनी एक निर्णय घेतला होता की खेड्यातल्या बलुतेदारांना आम्ही कर्ज देऊ आणि तेही खूप स्वस्त देऊ आणि त्याच्यातही 35% 30% आम्ही सबसिडी देऊ. त्याचं एक केंद्र काढलं जिल्ह्याला, उद्योग केंद्रात एक माणूस, पंचायत समितीत एक माणूस. खूप दिवस कर्ज दिलं गेलं, नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, नंतर पुन्हा मागणी झाल्यावर कर्जाची रक्कम वाढवली पण कुणाला दिली नाही. आज तर ते बंद आहे का चालू आहे माहित नाही मला. इतकं वाईट स्थिती आहे. या ग्रामीण कारागिरांच्या संदर्भात, बलुतेदारांच्या आलुतेदारांच्या संदर्भात ज्योतिराव गंभीर विचार करतात. भटके आदिवासींची साहित्यामधली नोंद, पहिली नोंद ज्योतिराव फुले करतायत. गौंड भिल्लांचा उल्लेख करतायत, आपल्या अखंडामधून करतायत आणि सगळ्याच पद्धतीने करतायत. मला वाटतं ही कल्पना फारच महत्वाची. कृषी औद्योगिक संस्कृती एकत्र आली पाहिजे याचा विचार ज्योतिरावाने दिला. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, उद्योग, व्यापार याचा विचार ज्योतिरावांनी फार व्यवस्थित केलेला आहे. याच्याकडे पूर्णतः व्यापार आणि उद्योगाच्या बद्दल ज्योतिराव काय म्हणतात, शेअर्स नीट पहावेत, त्याचा अभ्यास असावा, त्याच्या नोंदी असाव्यात आणि त्याच्यात बिनचूकता आणली तर शेअर सुद्धा तुम्हाला नवीन उद्योग काढायला प्रेरित करू शकेल. तुम्हालाही शेअर्स घेता येतील पण तुम्हाला शेअरच्या आधारावर नवे उद्योग उभा करता येतील, हे त्यांनी सांगितलं. ज्योतिराव फुले सार्वजनिक सत्य धर्म मध्ये नेशनची कल्पना मांडतात. त्या काळातले राजकीय पुढारी, खूप पुढारी होते त्या काळात, ते सगळे सांगत होते की आम्हाला राष्ट्र उभं करायचं, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती जागृत करायची. ज्योतिराव फुले म्हणतायत ते तर नाहीच, पण आम्हाला नेशन उभं करायचं असेल तर कोळी भिल्ल, काय म्हणतात नीट लक्षात घ्या, कोळी भिल्ल यासह सर्व एकजीव होऊन सारखे जगण्यास लायक होतील तेव्हा नेशन निर्माण होईल. आमचं नेशन निर्माण होताना भिल्ल आणि कोळी आमच्या बरोबरीचे पाहिजेत, जे वरच्या लेवलचे आहेत त्यांच्या बरोबरीचे. ते कसं शक्य आहे? आणि ती अपेक्षा ते करतायत. अजून 1-2 गोष्टी नोंदवतो आणि नंतर फुलेंच्या कार्याची सूत्र थोडक्यात सांगून संपवतो. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा ग्रंथ हुवेर शूद्राज हा ग्रंथ त्यांनी ज्योतिराव फुल्यांना अर्पण केलेला आहे. ती अर्पण पत्रिका आपण सगळेजण शब्दशः वाचा. फारच महत्वाची अर्पण पत्रिका आहे. इतका बारीक विचार ज्योतिरावांना ते गुरु मानत होते एवढंच आपण सांगतो. पण कळायला लागलेल्या वयापासून त्यांना ज्योतिराव माहिती आहेत आणि वयाच्या 1954 मध्ये महात्मा फुले हीच माझ्या कार्याची प्रेरणा आहे हे जाहीर सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं. बाबासाहेबांच्या चरित्राच्या धनंजय कीरांनी लिहिलं, ते भेटायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं माझं वय आणि माझा आजार मला ज्योतिरावांचं चरित्र लिहायची परवानगी देत नाही. तुम्ही हे चरित्र लिहिलं तर फार मोठं काम होईल, कारण मला
ज्योतिरावांनीच्या कामासाठी प्रेरणा दिली. हे ज्योतिरावांचं मोठेपण आम्हाला समजलं पाहिजे. त्या अर्पण पत्रिकेमध्ये फारच सुंदर वाक्य वापरलं आणि त्याचं कारण सांगतो. ज्या काळामध्ये हा ग्रंथ लिहिला त्या काळामध्ये मार्क्सचा प्रभाव वाढत होता. तो वाढू नये म्हणून युरोप खंडामध्ये उदारमतवादाची चळवळ आली आणि या उदारमतवादी चळवळीनं मार्क्सच्या विचाराच्या तत्वज्ञानाला थोपवण्याचं काम केलं. हा उदारमतवाद ज्योतिरावांनी आमच्याकडे दिला. लोकशाहीची मूल्य आम्हाला दिली, उदारमतवादी लोकशाही आम्हाला शिकवली, असं बाबासाहेबांना वाटतं. म्हणून बाबासाहेब म्हणतात, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ 1827 ते 1890 आधुनिक भारतातील एक महान शूद्र पुरुष, महापुरुष, ज्याने हिंदू समाजातल्या खालच्या वर्गातील लोकांच्या गुलामगिरीची जाणीव त्यांना आणि उच्चवर्णीय समाजातील लोकांना करून दिली आणि देशाला स्वातंत्र्यापेक्षा प्रथम सामाजिक लोकशाहीची अत्यंत जरुरी आहे हा मूलमंत्र शिकवला. देशाला सामाजिक लोकशाहीचा मूलमंत्र देणारा हा महापुरुष आहे, ही जाणीव बाबासाहेब आंबेडकरांनी आपली कृतज्ञता या अर्पण पत्रिकेतून व्यक्त केलेली आहे, असं लक्षात. साहित्याच्या संदर्भात एक भूमिका रानडेला लिहिलेल्या पत्रातून त्यांनी व्यक्त केलेली आहे. सर, मनापासून धन्यवाद. आपली ही विचारसरणी आम्हाला फार उपयोगी पडेल. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.